केबीएस टीवी न्यूज। खबरें राज्य की हो या देश की, सभी खबरों से रूबरू कराना आपको हमारा मकसद है। चलिए इसके साथ आगे बढ़ते हैं और देखते हैं आज किस बड़ी खबर में क्या कुछ है खास। इंडिया आघाड़ी के लोकसभा उम्मीदवार एडवोकेट गोपाल पाडवी के समर्थन में शिवपुर शहर स्थित विठल लांस में कार्यकर्ता सम्मेलन संपन्न हुआ। आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर नंदुरबार लोकसभा इंडिया आघाड़ी प्रत्याशी गोपाल पाडवी के समर्थन हेतु मित्र पक्ष एवं आदिवासी संगठन के पदाधिकारियों की मौजूदगी में सम्मेलन का आयोजन किया गया। कांग्रेस प्रत्याशी गोपाल पाडवी, कांग्रेस उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रतिभागी शिंदे व भूतपूर्व आदिवासी मंत्री केसी पाडवी एवं किसान सभा के कांग्रेस हीरालाल जी परदेसी ने अपने भाषण में विद्यमान खासदार एवं विद्यमान आदिवासी मंत्री इन्हें आड़े हाथों लेते हुए उनके ऊपर भ्रष्टाचार के आरोप लगाए। इस मौके पर कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजीत पावरा, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रतिभा ताई पाटिल, मेनू नाना पाटिल, अभिमन भोई, शहराध्यक्ष उत्तम दादा माली, शिवसेना जिला उप प्रमुख भरत राजपूत, विभा भाई जोगराणा, अंतर सिंह पावरा, युवराज पाटिल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तू दादा पाडवी, बिरसा फाइटर के सुंदरलाल पावरा एवं पदाधिकारी भारी संख्या में मौजूद रहे। धुले शिरपुर से संवाददाता हीरा जी वाकड़े की रिपोर्ट। अधिकारच नाही आहे खरं तर द्यायला। हे संसदेत निर्णय घ्यायचा असता, पार्लिमेंटमध्ये निर्णय घ्यायचा असता की कोणाला जाती जमातीत घ्यायचं नाही घ्यायचं। तर खरं बोलले आपण, हे घडवलं गेलं आहे आणि हे आदिवासींवरती अत्याचार करण्यासाठी महिलांवरती जे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलं। खरं आहे की हे मी गोपाल पाडवी म्हणून नाही सांगत, काँग्रेस पक्ष म्हणून नाही सांगत, आम्ही केंद्राच्या डेटा आहे, एजन्सी आहे, NCRB म्हणून एक एजन्सी असते, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो एजन्सी असते, त्यांनी सांगितलंय 2013 पासून 32% वाढ झाली आहे महिलांवरती अत्याचार। तुम्ही हे तपासून घ्या, मी खोटं बोलतो तर तुम्हीच शोधू शकता आणि खरं माहिती आहे। तसाच पूर्ण देशात 45 वर्षात बेरोजगारीचा दर 2024 मध्ये सर्वात जास्त आहे। 2014 मध्ये 1 कोटी बेरोजगार लोक होते, आज 4 कोटी झाले आहेत। हे खरं आहे, खरं अन्याय काळ आहे। 10 वर्षाचा हा खरोखर अन्याय काळ आहे आणि इकडची जनता, इकडचा मतदार खरोखर हुशार आहे। त्यांना सांगायची गरज नाही की महागाई किती वाढ झाली। पेट्रोल डिझेलचा रेट तुम्हालाही दिसतं, 2013 पासून 2024 पर्यंत किती वाढ झालाय। तुम्हाला हेही माहिती की उज्ज्वला योजना राबवण्यात आली, पण उज्ज्वला योजना ज्याच्यामध्ये शेगडी वाटप केली, सर्वांनी शेगडी घेतली, पण गॅस सिलेंडर जो 2014 पर्यंत फक्त 400 रुपये पर्यंत होता, तो 75 वर्ष लागले फक्त 400 रुपये, तो 10 वर्षात 1012 वरती गेलाय। तर मी निश्चितपणे राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा नंदुरबार धुळेलाही आली होती, त्यामुळे ते गर्दी पाहून भाजपचे लोक येतील तुमच्या समोर, ते परत येतील। 2021 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन दुप्पट करू, 2022 सांगितलं, 2023 सांगण्यात आले, निश्चितपणे 2024 परत सांगणार आहे तुम्हाला मी दुप्पट करणार। खोटं बोलायची यांची जी सवय आहे ही जात नाही, ते परत येऊन सांगणार की अच्छे दिन आने वाले आहे, तुम्ही ऐकलं, त्याच्यानंतर मुमकिन आहे तेही ऐकलं तुम्ही, आता सांगता गॅरंटी। अरे साधं वस्तू घेणं त्याची गॅरंटी नसते, हे माणसाची कशी गॅरंटी घेणार तुम्ही मला सांगायचं, कशी गॅरंटी घेणार। आणि खरं एक असा मी विषय सांगतो, आज जास्त मला राजकीय बोलायचं नव्हतं, पण 2-3 दिवस अगोदर भाजपची जी सभा झाली होती तिकडे खुर्च्यावर बसले नव्हते आणि इकडे मी जेव्हा पाहतो इकडे बसायला चालला नाही, एवढी भरली आहे गर्दी, तुफान गर्दी भरली आहे। खरं तर जे योजना जे राबवतात, निवडणूक येते तेव्हा गाय वाटप करताय, 4.5 वर्ष काही काम करत नाही, एकही औद्योगिक विकास नाही करणार, एकही योजना नाही आणणार, देत आहे
लाभार्थींना काहीतरी भेटेल. फक्त निवडणुकाला गाय वाटप करा, टूलकिट वाटप करा, बस एवढं त्यांचा प्रोग्राम असतं. मी आपल्याला खरं सांगतो की हे जे आहे हे फक्त फसवणूक आहे. त्यांच्यामध्ये तर खरं तर कार्यकर्ता राहिला नाही आला. ते एकच कुटुंब कार्यकर्ता आहे, त्याच्या पक्षातला कोणीही नेता कार्यकर्ता राहिलेला नाही आहे. आणि मलाही वाटत नाही ते सुद्धा पक्षात राहणार आहे. कारण ते तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओ, लेफ्टला जायचं का राईटला जायचं का अपक्ष जायचं हे त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. आणि 2 दिवस अगोदर त्यांनी स्वतः ते भाषण केलं की आदिवासी विकास मंत्री असं सांगतो की आम्ही भाजपची योजना अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलेच नाही. मग कसला आदिवासी विकास मंत्री येतो, का आदिवासी विकास मंत्री येतो? योजना पोहोचवणार नाही तर पक्षाचेच काम करणार नाही आहे, लोकांचेच काम करणार नाही आहे, तर का उमेदवारी करता तुम्ही? ठीक आहे, जास्त राजकीय बोलणार नाही मी, माझे 2 शब्द संपवतो. ज्येष्ठ नेते आहेत तेव्हा परवानगी देणार नाही राजकीय भाषण करायला. त्यासाठी आपण सर्व आलो याबद्दल की मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आभार. खरेदी करायला लावले आणि सर्व भाजपला दिले. ज्या कंपनीचं औषध सप्टेंबर महिना 2020 मध्ये 195 रुपयाला मिळायचं, त्यानं भाजपला देणगी दिली आणि त्या औषधी कंपन्यांचा भाव 350 रुपये झाला. हे लक्षात घ्या, आपल्या खिशातलं यांनी घेतलं. तुम्हाला आणि मला सगळ्यांना सांगितलं गाईला देव माना, आम्ही मानतो, पण यांनी गाईची कत्तल करणाऱ्या बीफ कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून 34 कोटी रुपयाची देणगी स्वतःच्या बीजेपीच्या फंडामध्ये जमा करून घेतली आणि आपल्यामध्ये मात्र भांडणी लावल्या. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून यांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. हे भावांनो आणि बहिणींनो लक्षात ठेवा. दिल्लीच्या बॉर्डरवरती तिचं ब्रेड घेऊन जेव्हा आम्ही अंबाबाईला आलो तर काही बीजेपीचे पुढारी तिच्या नवऱ्याकडे रामदास तडवींकडे गेले, तिच्या मुलाकडे गेले आधी लालजीकडे आणि त्याला सांगितलं तू बाईट दे आणि सांग की ही आमचा काही संबंध नसताना प्रतिभा शिंदेने डोकं बळकावून यांना घेऊन गेलेलं आहे. लालजी म्हटला मला माहिती नाही, माझ्या बापाला एवढे आई नेण्याचं दुःख आहे. रामदास तडवी जेव्हा तिथे पोहोचले, आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं त्यांनी सांगितलं का आदिवासींना अक्कल नसते का, आदिवासींना डोकं नसतं का? अरे शेतकरी विरोधी कायदे केले, जमिनी या धरतीचं पोट फाडून अन्न उगवणारे आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आणि म्हणून आम्ही दिल्लीला गेलो. बायको मेल्याचं दुःख आहे पण शहीद झाल्याचा अभिमान आहे ही सांगणारी आदिवासींची औलाद असते. हे लक्षात ठेवा की बिरसा मुंडा आणि संजय बिलाची माझ्या नायकाची औलाद असते, आपण लक्षात ठेवलं. आणि म्हणून त्यांनी 3 कृषी कायदे आपल्या विरोधामध्ये केले. भावांनो आणि बहिणींनो, यांना शेतकऱ्यांची काळजी नाही, यांना आदिवासींची काळजी नाही, यांना दलितांची काळजी नाही, यांना ओबीसींची काळजी नाही, यांना मराठ्यांची सुद्धा काळजी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. 50 पैसे राज्य सरकार देतं. मी मंत्री असताना काही 1000 कोटी पैसे दिले. योजना आल्या त्या याच्यात टक्केवारी खाली 2531 योजना नंबरला मंजूर केल्या. फक्त 4 का 5 योजना पूर्ण झाल्या. बाकी सगळ्या योजना कागदावर आहे. त्याचे पैसे खाल्ले, किती करोड गेले याचा हिशोब लागत नाही. करोड रुपये खायची याची सवय आहे. म्हणून यांना घरी बसवलं पाहिजे, तेवढंच खरं. आणि कमी झालं असेल म्हणून काय माहित नाही, परंतु प्रत्येक सरपंचाकडनं सरपंचाला सुद्धा थक्क बापामध्ये असेल, याच्यात असेल, त्याच्यात असेल, पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही आणि ते काम करण्यासाठी टक्केवारी मागितली जाते. परंतु माझा मुलगा मात्र क्षेत्रात जेव्हा जाईल ना, एक नया पैसा काम सरपंचाकडनं घेणार नाही. सगळ्या योजना आपल्याला आणून दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. सरपंचांना एक आश्वासन देईन मी, आपली काही कामं असतील ते आपण वेगळ्या पद्धतीने करू आणि निश्चितपणे आपल्याला DL असेल, सगळं असेल ते उद्यापासून मला
अभी हमने आपको इस बड़ी खबर से रूबरू कराया, ऐसी ही और तमाम खबरों से हम आपको रूबरू कराते रहेंगे। तब तक के लिए हमारे साथ बने रहिए और देखते रहिए केबीएस टीवी न्यूज, और हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर जरूर करें और अपना प्यार हम तक ऐसे ही बनाए रखें।